चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजकारणात भाजपमध्ये जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पाहायला मिळतोय। याच वादाच्या शृंखलेत आता एक नवीन एपिसोड पाहायला मिळतोय आणि हा वाद रंगलाय गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्वागत स्टेज लावण्यावरून। गेले अनेक वर्ष मुनगंटीवार म्हणजेच पर्यायानं भाजपकडून लोकमान्य टिळक विद्यालयासमोर मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्टेज लावला जातो। यावर्षी देखील मुनगंटीवार गटाचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी स्टेज लावलाय। मात्र या स्टेजला जोरगेवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सुभाष कासनगोटवार यांनी आक्षेप घेत हा स्टेज त्यांना देण्याची मागणी केली आहे। जोरगेवार म्हणजेच आता भाजप हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार यांचे स्वतंत्र स्टेज असतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सारंग पांडे। सारंग, एका स्टेजवरून आता चंद्रपूरमधल्या या दोन गटांमध्ये कसा संघर्ष दिसतोय? जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा जो संघर्ष आहे हा अनेक वेळा आपण पाहिलेला आहे आणि याच संघर्षामधला हा एक नवीन अध्याय म्हणता येईल। मात्र यावेळेचं जे कारण आहे या संघर्षाचं हे थोडंसं मजेशीर आहे, कारण चंद्रपूर शहरामध्ये गणपती विसर्जनाची जी मिरवणूक निघते त्याचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येतं आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, काही सामाजिक संघटना अशा प्रकारचे स्वागत स्टेज उभारतात। सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या समोरची जागा आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप म्हणजेच पर्यायाने सुधीर मुनगंटीवार जे आहे त्यांच्याकडून स्वागत स्टेज उभारलं जातं। यावेळी त्यांनी महानगरपालिकेची परवानगी देखील मागितली आणि काम देखील सुरू झालं याचं। मात्र ही गोष्ट जशीच जोरगेवार समर्थकांना कळली, त्यांनी महानगरपालिकेमध्ये अर्ज केला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो स्टेज आहे हा अनेक वर्षांपासून म्हणजे भाजपला हा दिला जातो ही जागा आणि भाजप या ठिकाणी स्टेज उभारते आणि राहुल पावडे यांनी हे जे काही बांधकाम इथं सध्या सुरू केलं आहे हे अतिक्रमण आहे हे देखील म्हटलं आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही प्रदेश भाजपकडे दाद मागणार हे देखील म्हटलेलं आहे। चंद्रपूर शहर कार्यकारिणी जर आमच्या ताब्यात आहे तर हा स्टेज सुद्धा आमच्या ताब्यात असावा अशी एक सरळ मागणी जी आहे ती जोरगेवार समर्थकांनी केलेली आहे आणि त्यामुळे सध्या जरी महानगरपालिकेने यावर काय तोडगा काढलेला आहे समजलं नसलं तरी यामुळे पुन्हा एकदा जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा जो संघर्ष आहे भाजपमधला हा प्रकर्षाने समोर आलाय।